तर आपण हा आता 13वा अध्याय बघत होतो आणि यामध्ये आपण विशेष रूपाने बघतोय क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय आहे. याबद्दल भगवंतांनी सांगितलं होतं की मी तुला क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे हे तुला सविस्तर मी सांगेन. सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितलं. आता आपल्या क्लासवर थोडंसं जास्त अधेमध्ये थोडीशी गॅप पडते, म्हणून पुन्हा थोडक्यात पुन्हा सांगतो की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ही खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे आणि ती याची आपण विस्तृत बघितलं पण आहे. क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय, याचं खूप छान उदाहरण आपल्या मुंडक उपनिषदात दिलेलं आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानम वृक्षम परिशश्व जायते तयोर अन्यत पिप्पलम स्वादुवत्ती अनशन अनशन अन्य अभिचाकशी. तिथे सांगितलंय की हे जे आपलं शरीर रूपी हा जो वृक्ष आहे, या वृक्षावर 2 पक्षी असतात आणि हे 2 पक्षी हे 2 वेगळे नसून आहे एकच, फक्त दिसताना ते वेगळे दिसतात. जेव्हा आपण आपल्या ह्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सला घेऊन असतो, जेव्हा आपण आपल्या ह्या अहंकाराला घेऊन आपण जेव्हा व्यवहार करतो, तेव्हा त्याला आपण क्षेत्र म्हणतो. म्हणजे मी आणि माझं अहंकार जेव्हा आला आणि अहंकाराला घेऊन जो काम कर्म वासना या सगळ्यांना घेऊन जो व्यवहार असतो, तो आहे तो खालचा पक्षी, की जो सदैव चांगले किंवा वाईट किंवा काय स्वादिष्ट फळ खात असतो, कधी कडू फळ खात असतो. आपण पण कधी सुख उपभोगतो, दुःख उपभोगतो आणि त्यामुळे आपल्याला पण हे कडू आणि काय स्वादिष्ट फळांचा आस्वाद आपण घेत असतो. पण तिथे ऋषी म्हणतात की वरती अजून एक पक्षी बसला आहे. म्हणजे आपल्यापेक्षा आपल्यामध्ये जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व मात्र यामध्ये पुढे लिप्त झालेलं नाही. म्हणजे आपल्या प्रत्येक माणसामध्ये 2 तत्व आहे. एक आहे जे न बदलणारे एक तत्व आहे, ते म्हणजे आत्मतत्व, आणि एक सारखं बदलणारं तत्व आहे ज्याला क्षेत्र म्हटलेलं आहे, ते म्हणजे आपल्याला अहंकाराला घेऊन असलेली आपली पर्सनॅलिटी. म्हणजे आता मी जे सकाळी मी ऑफिसमध्ये होतो, दुपारी मी झोपलो होतो, पुन्हा संध्याकाळी मी ऑफिसमध्ये आलो, आता मी क्लास घेतो आहे. आता ही जी पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये न बदलणारं काहीतरी आहे, कारण त्यामुळेच ते सगळं रेकॉर्ड होऊ शकत आहे. म्हणजे मी सकाळचा वेगळा मी, दुपारचा वेगळा मी आणि संध्याकाळी आता बोलतोय तो वेगळा मी, असं वेगळं पण नाहीये. म्हणजे या सगळ्यामध्ये, ह्या तिन्ही स्थितीमध्ये कोणीतरी अशी एक काहीतरी काय म्हणतात त्याला, एक चैतन्य आहे म्हणा, किंवा ज्याला आपण आत्मतत्व म्हणतो, की जे सगळे रेकॉर्ड करताय, तो कुठेच यामध्ये अटकलेला नाही. म्हणजे आपण मोबाईलवर बघा फोटो काढतो. आता जेव्हा आपण फोटो काढतो, त्या फोटोमध्ये कधीच मोबाईल येत नाही बघ. मोबाईल तुमचे 1000 फोटो काढेल, पण त्या फोटोमध्ये असा कधीच होत नाही की तुम्ही पण आहे आणि तो मोबाईल पण. म्हणजेच हे दृश्य जगत जे आहे, ते हे कम्प्लीट वेगळं आहे. त्याला भगवंताने आपल्याला सांगितलं हे क्षेत्रज्ञ आहे, की जे मला मला अनुभवाला येतं, जे मी बघू शकतो. म्हणजे हे माझं शरीर आहे, हे माझं मन आहे, हा माझा विचार आहे, हा माझा चांगला विचार आहे, हा माझा खराब विचार आहे, हे जे आपण बघू शकतो आहे, हे सगळं क्षेत्रामध्ये येतं. आणि या सगळ्यांचा जो विटनेस आहे, या सगळ्यांचा जो साक्षी आहे, तो आहे आत्मतत्व. तर हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ भगवंताने आपल्याला समजावून सांगितलं. आणि मग त्याने सांगितलं की हे क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र हे जे आत्मतत्व आणि हे जे जड तत्व आहे, आपलं शरीर मनाचं जड तत्व आहे. एक आहे चैतन्य तत्व आपल्यामध्ये आहे आणि एक जड तत्व आपल्यामध्ये आहे. पण त्या जड तत्वाला, त्या अहंकारालाच आपण सगळं समजून बसतो. ऍक्च्युली अहंकारामध्ये काही चैतन्य नाही आहे. त्या सूर्याच्या प्रतिबिंबामुळे चंद्राचा प्रकाश आपल्याला दिसतो, पण चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये, लक्षात घ्या. आपण म्हणतो की चंद्राला प्रकाश आहे, पण त्या सूर्याचं प्रतिबिंबामुळे, सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्र प्रकाशमान आपल्याला भासतो. तसंच या चैतन्याच्या प्रकाशामुळे आपला हा जो अहंकार आहे, हा कर्ता भोक्ता इच्छा द्वेष, हे मग त्याचा इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातच चेतना धृती, की आपल्यामध्ये इच्छा द्वेष राग
मोह मत्सर किंवा मी करणारा, मी चांगला, हे जे सगळं आपल्यामध्ये दिसतं, हे म्हणतात संघातच चेतना धृती, की हे पूर्ण बॉडी माइंड कॉम्प्लेक्समुळे तसं वाटतं ते. आणि त्यामुळे काय होतं ते म्हणतात ते, की हे सविकार भूताभ्रम, की हे सगळं एतत् क्षेत्रम, की हे सगळं जे आहे हे क्षेत्र आहे, म्हणजे बदलणार आहे. आणि क्षेत्रज्ञ हा कधीच न बदलणारा. म्हणून इथं लक्षात ठेवायला पाहिजे की चंद्राचा प्रकाश दिसतो आपल्याला, पण तो चंद्राचा प्रकाश खरा नव्हे. सूर्य आहे म्हणून चंद्राचा प्रकाश आहे. तर हेच आत्मतत्व आपल्यामध्ये आहे, चैतन्य आपल्यामध्ये आहे, म्हणून या अहंकाराला अस्तित्व आहे. पण आपण अहंकाराला सगळं समजून बसलो तर मग ती चूक होते. म्हणून इथे भगवंत म्हणतायत की हे दोन मध्ये तू विभाग कर. क्षेत्र वेगळं आहे आणि क्षेत्रज्ञ वेगळं आहे. आणि तिथे ते म्हणतात की यासाठी म्हणून सगळ्या म्हणजे ऋषीबीर बहुधा गीतम छंदो भिविगळे कुतक, की सगळ्या ऋषींनी ह्या वेदांनी याचं पूर्ण यशोगाथा गायलेली आहे, की हे दोन तत्व कसे वेगवेगळे आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. इथपर्यंत त्यांनी भगवंतांनी आपल्याला सांगितलं 6व्या श्लोकापर्यंत. आणि इथे त्यांनी सांगितलं क्षेत्र काय आहे, मग म्हणतात ते की हे 24 तत्वांनी मिळालेलं हे क्षेत्र आहे. 24 क्षेत्र कुठले हे आपण बघितलं, की इथे महाभूत आणि अहंकार बुद्धिरव्यक्तमेवच, की एक प्रकृती आहे, त्या प्रकृतीमधनं एक महत्त्व ज्याला आपण म्हणतो कॉस्मिक माइंड ते बाहेर आलं. त्या कॉस्मिक माइंडमधनं एक पुन्हा कॉस्मिक इगो अहंकार बाहेर आला. त्यानंतर या अहंकारातनं 15 तत्व बाहेर आले, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच आपले काय भूत, पंच महाभूत, 5 महाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, हे झाले 15. आणि त्यासोबत एक मन, हे झाले 16. आणि या 16च्या नंतर पुन्हा 5 ते म्हणतात इथे पंचचेंद्रिय गोचरा, म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 विषय. तर या सगळ्यांचं गाठोडं, हे 24 तत्वांचं गाठोडं, यातनंही पूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि या 24 तत्वांमध्ये जे काही पडतं म्हणजे हे व्यक्त जगत त्यामध्ये पडतं आणि अव्यक्त जगत पण पडतं. ह्या दोन्हीही जग हे सगळं हे क्षेत्रामध्ये मोडतं, ते इथे भगवंतांनी आपल्याला सांगितलं आणि आपण ते विस्तृत याच्यापूर्वी बघितलंय. आता आपल्याला इतपन्न समजलं की क्षेत्र काय आहे आणि क्षेत्रज्ञ काय आहे, पण नुसतं समजून काय आहे ते नुसतं पुस्तकी ज्ञान झालं. आता आपण इथे पण वाचतोय की असं झालंय आणि हे 5 तत्व, हे 5 तत्व, मग हे 15, मग एक 6, असं सगळं गणित करून आपण म्हणतो 24 तत्व. पण याचं हे डिफरन्सिएशन जे आहे, याच्यामधला खरा फरक हा केव्हा समजेल, की मी शरीर आहे, म्हणजे मी आत्मा आहे पण मी हे शरीर नाही आहे. हा डिफरन्स आपण केव्हा समजू शकू, की जेव्हा मला ज्ञान होईल. आता मला काय वाटतं की मीच शरीर आहे, मीच मन आहे, हे आता सध्याची आपली संकल्पना आहे. पण हा जसा फोन माझ्यापेक्षा दूर आहे, हा जसा माझ्यापेक्षा वेगळा आहे फोन समोर ठेवलेला, तसंच हे शरीर पण वेगळं आहे ह्या आत्मतत्वापेक्षा. हे केव्हा समजेल आपल्याला त्याचं ज्ञान झाल्यानंतर. आणि ते ज्ञान होण्यासाठी इथे आपल्याला काही गुण आपल्या अंगात आपण आणायला पाहिजे, काही व्हॅल्यूज आपण आपल्या अंगात मांडवायला पाहिजे. त्या व्हॅल्यूज जर नसतील तर कुठल्याही प्रकारची भक्ती, कुठल्याही प्रकारचं ज्ञान आपल्याला होऊ शकेल. तर आता या व्हॅल्यूज इथे भगवंत सांगतायत की ज्ञान योग्यता आपल्यामध्ये आणणं महत्वाचं, की हे पुस्तकी ज्ञान झालं सगळं आहे, पण ज्ञान योग्यता, हे ज्ञान मिळवण्यासाठी आपण स्वतःला पात्र बनवणं, त्याच्यासाठी योग्य बनवणं, म्हणून कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे ते आता भगवंत इथे सांगतायत. म्हणजे थोडक्यात आपण ज्याला म्हणतो धर्मजीवन, की या धर्मजीवनापेक्षा हे काही गुण आता खाली सांगतील आपल्याला. हे गुण आल्याशिवाय आपल्यामध्ये काहीही बदल होणं शक्य नाही. हे जर आणले तरच आपल्यामध्ये भक्ती येऊ शकते, तरच आपल्यामध्ये ज्ञान येऊ शकतं. जसं आपण म्हणतात ना, की जे आपलं अन्न जर आपण पचवू शकलो नाही तर ते काय ॲज गुड ॲज विष होतं. तसंच हे धर्माला जर अनाभ्यासे विषम शास्त्र, की या धर्माला जर आपण पचवलं नाही, धर्माला जर आपण ॲसिम्युलेट केलं नाही, तर ते विषासारखंच झालं, त्यांनी काही आपल्याला फरक पडत नाही, ते विषच झालं आपल्या एका अर्थाने. म्हणून म्हणतात ते अजीर्णे भोजनम विषम, की भोजन करताना जर अजीर्ण झालं ते जसं विष समान असतं, तसंच शास्त्र जर आपण ॲसिम्युलेट केलं नाही तर त्या शास्त्राचा आपल्याला
अजीर्णच होतं, त्याच्यामुळे आपल्याला काही फरक पडत नाही. मग आता इथे कुठले कुठले आपल्यामध्ये गोष्टी आपण आणायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टींचं अनुसरण आपण करायला पाहिजे, की ज्यामुळे आपण या ज्ञान योग्यतेच्या किंवा भक्तीच्या योग्यतेच्या आपण पात्र होऊ शकू. म्हणून आता हा क्षेत्र आणि क्षेत्राचा विषय आता इथे त्यांनी संपवला भगवंतांनी तात्पुरता. आता इथे कुठले कुठले गुण आपण अंगात बांधवायला पाहिजे त्याबद्दल इथं भगवंत आपल्याला सांगतायत. 7वा श्लोक. अमानित्वम अदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. आणि हे अर्जुना, श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव, दंभाचरणाचा अभाव, प्राणीमात्रांना कोणत्याही रीतीने न सतावणे व क्षमावृत्ती, तसेच मनाची व वाणीची सरलता, श्रद्धाभक्तीसह गुरुची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता, मन व इंद्रियांच्या सह शरीराचा निग्रह. इथे त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या की ह्या साधकाच्या अंगामध्ये पांडवायला पाहिजे आपण. जर नसतील तर त्या कशा येतील, हे गुण आपल्यामध्ये कसे येतील याचा आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे स्वामीजी म्हणतात की मीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ती साधनं, ज्या साधनांनी आपल्याला अभ्यास करायचा आहे ते फार महत्वाचे आहे. एंड विल कम ऑटोमॅटिकली. स्वामीजी काय म्हणतात की मला जर भगवंताचा लाभ करायचा आहे तर तो आपोआप होईलच, पण त्यासाठी जी साधनं आहेत ती साधनं परफेक्ट पाहिजे. म्हणजे जर मला गाडीने प्रवास करायचा आहे तर गाडी परफेक्ट पाहिजे. मला जर साध्या पेनाने लिहायचं आहे तर पेनामध्ये शाई पाहिजे. म्हणून साधन, जर तो पेन चांगला असेल, त्यामध्ये चांगली शाई असेल तर आपोआप मी लिहिला जाईल. स्वामीजी म्हणतात फॉरगेट अबाउट द एंड. मला भगवंताचा लाभ होईल की नाही ही पुढची गोष्ट, पण आधी आपले हे जे साधन आहेत ते आपण चांगले ठेवायला पाहिजे. आणि हे जे सगळं सांगितलं आहे भगवंतांनी, जवळ इथे आता 15-20 जे काही क्वालिटी भगवंतांनी सांगितल्या आहे त्यातली पहिली क्वालिटी ते भगवंत म्हणतात की अमानित्वम. आता मानित्व म्हणजे काय, की मानित्व म्हणजे अहंकार, की मी काहीतरी मोठा, मी खूप सगळ्यांपासून ग्रेट, माझ्यामध्ये ह्या क्वालिटी आहे, माझ्यामध्ये त्या क्वालिटी आहे, मी इतका शिकलेलो आहे, मी इतका रूपवान आहे, मी फार छान बोलू शकतो, मी छान लिहू शकतो, मी छान काय ऍडमिनिस्ट्रेशन करू शकतो, मी चांगल्या गोष्टींचा काय लोकांना उपदेश करू शकतो, मी भरपूर यंग मुलांना काय इन्स्पायर करू शकतो, असं काय काय विभिन्न. तर ह्या सगळ्या प्रकारचा जो काही अहंकार आहे त्या सगळ्या गोष्टींचा अमानित्वम, की यापासनं दूर राहणं. कारण आता काही गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर त्याचा काहीतरी काय म्हणतात लोक, त्याचा काय तुम्हाला चांगलं म्हणतीलच. आणि त्यासाठीच म्हणून आता बघा ना बाहेर की आता हे पद्मभूषण, पद्मविभूषण आणि काय काय हे सगळ्या भूषण पदव्या आहेत. ह्या कशासाठी आहेत, की तुम्ही चांगलं काम केलं तर त्याचं फळ म्हणून ते दाखवलं जातं. आता इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्याच्यापासनं भगवंत इथे म्हणतायत की हे मानित्व जे आहे हे याचे काही दुर्गुण आहेत. दुर्गुण कोणाच्या प्रती आहे, साधकाच्या प्रती. आपण जर बाहेर काम करत असतो, सोशल काही वर्क करत असू तर ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, पण साधकांनी असं असू नये. कारण भगवंत म्हणतात की ते एक जाळं आहे. जाळं म्हणजे कसं, ऍडिक्शन. बघा हे आपलं पूर्ण हे जे पुढारी लोक आहेत किंवा मोठे मोठे गायक आहे, मोठे मोठे वादक आहे, या सगळ्यांना याचं एक व्यसन जडतं. म्हणून हे पुढारी लोक बघा, ते लोकांशिवाय, त्या प्रकारच्या पोझिशन शिवाय ते लोक राहू शकत नाही. त्या माणसांना तुम्ही ह्या सगळ्या फ्लोच्या बाहेर ठेवा, ते वेडे होऊन जातील. किंवा जो गायक असेल, वादक असेल, तर त्याला लोकांची वाहवा सदैव मिळण्याची इच्छा असते. जोपर्यंत त्याला मिळत नाही तोपर्यंत तो खुश नसतो. म्हणून त्यासाठी तो काहीही करतो, कितीही कॉम्प्रोमाइज करतो. आपण त्या काय राजकारणात बघतोच की पद मिळण्यासाठी, प्रतिष्ठा मिळण्यासाठी, म्हणून ती ही पार्टी काय, ती पार्टी काय, मग या महामंडळाचा अध्यक्ष काय, त्या महामंडळाचा अध्यक्ष काय, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या स्वतःच्या नीतिमत्तेला काहीही स्थान राहत नाही. फक्त ते त्यामागे फिरत असतात. म्हणून ते म्हणतात की हे मानित्व जे आहे हे एक तुमचं काय म्हणतात त्याला ऍडिक्शन असतं. ते तुम्ही व्यसनाधीन तुम्ही जाता. हे एक व्यसन आहे.
हे सोडणं फार कठीण आहे. तर साधकासाठी हे फार हानिकारक आहे ते म्हणतात. मग दुसरं काय होतं, की दुसरी गोष्ट याच्यावर हानी काय होते, की जेव्हा आपण हे असं अटेन्शन सिकिंग ज्याला म्हणतो आपण, की प्रत्येक गोष्टीसाठी माझं पेपरमध्ये नाव यायला पाहिजे, माझं कुठेतरी युट्यूबवर काही यायला पाहिजे, माझं कुठेतरी एखादी क्लिप यायला पाहिजे, हां, असं काही काही बाईट्स माझे खूप गाजायला पाहिजे. त्यासाठी म्हणून काय करतात हे अटेन्शन्स हे ड्रॉ करत असताना काय होतं, की त्यामुळे दे कॅरीड अवे विथ धिस. यासोबत ते वाहवल्या जातात. मग आपण काय बोलतो, कुठे बोलतो, काय बोलायला पाहिजे, कुठे नाही बोलायला पाहिजे, याचं भान सुटून जातं. म्हणजे याचं डिस्क्रिमिनेशन निघून जातं. सध्याच्या युगात जर आपण बघितलं, तुमच्या महाराष्ट्रात म्हणतात ना, की तो सकाळचा भोंगा बंद झाला. हां, म्हणजे त्या संजय राऊतला जे अटक केली, तर कोणी कॉमेंट केली, की सकाळचा भोंगा बंद झाला. म्हणजे काय, की तो सकाळी उठल्यापासून क्रिटिसाइज करणं. म्हणजे तिथे काहीही त्याचं तारतम्य नाहीये. सांगायचा उद्देश मला काय, राजकारण सोडून द्या. पण हे अटेन्शन सिकिंगमध्ये जर आपण एकदा गेलो, की लोकांनी मला सदैव मी त्या न्यूजमध्ये राहावं, सदैव त्या पेपरमध्ये राहावं, सदैव टीव्हीवर राहावं, हे अटेन्शन सिकिंग झाल्यामुळे काय, त्याचा विवेक बुद्धी त्याची जाते. आणि साधकाची ही विवेक बुद्धी जाणं म्हणजे त्याच्यासाठी मरण आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून इथे भगवंत म्हणतात, की अमानित्वम हे का पाहिजे, हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे, की याच्यातून धोका काय आहे. पहिला धोका सांगतात, की ॲडिक्शन, तुम्हाला व्यसन लागू शकतं. आणि दुसरा धोका सांगतात, की अटेन्शन सिकिंगमुळे तुमचं डिस्क्रिमिनेशन, तुमची विवेकबुद्धी तुमच्या हातातनं जाऊ शकते. आणि यासाठी जर तुम्हाला यातनं बाहेर निघायचं असेल, आता हे सगळं साधकांसाठी सांगणं चालू आहे. म्हणून ते म्हणतात, की अमानित्वम हा गुण, सिम्प्लिसिटी, की जे काही आहे, आज जे काही मी आहे, किंवा कोणीही समजा एखादा सत्पुरुष असेल, की जो खूप वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे, पण त्यांनी जर हा विचार केला, की हे सगळं जे काही आहे, हे सगळं इट इज गिफ्ट फ्रॉम गॉड, की भगवंताच्या इच्छेमुळे, की भगवंताच्या करुणेमुळे, या भगवंताच्या इच्छेमुळे मी सगळं करू शकतो. कारण कुठल्याही तुमच्या यशामध्ये 99% भाग हा इतर गोष्टींचा असतो, 1% फक्त आपला असतो. म्हणजे 99% गोष्टी इतर त्यात ऍडिशन होत असतात. पण असं जर आपण लक्षात घेतलं, की आज माझ्यामध्ये जे काही टॅलेंट आहे, आज माझ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहे, ह्या गोष्टी भगवंताच्या इच्छेमुळे, भगवंताच्या कृपे मला मिळाल्या आहे, तर तो झाला हे अमानित्वम, की हा विनय, ही ह्युमिलिटी, ही साधकामध्ये असायला पाहिजे. ते आहे ना आपल्या याच्यामध्ये अविनयम अपनय विष्णूला प्रार्थना करतात, की माझा अविनय जो माझ्यामध्ये आहे तो अपनय दूर कर, मला विनय माझ्यामध्ये असू दे. तरी विनयासाठी प्रार्थना, की मी जितका सिंपल राहील, मला जसं माझ्यामध्ये जे काही माझ्या क्वालिटी आहे, गुण आहे, त्या भगवंताची देण आहे, ती भगवंताची कृपा आहे, असं समजून मी जाणं म्हणजे झालं हे खरं अमानित्वम. आणि हे अमानित्वम आपण अबाधित ठेवायला पाहिजे साधकाने. तो जर त्या मानित्वाच्या मागे जर गेला, तो जर त्याच्या मागे जर फिरत राहिला, तर मग जसं सांगितलं त्यांनी, त्या 2 गुण त्याचा दोष मिळू शकतो. कुठला, एक व्यसनाधीन होतो, आणि दुसरं त्याचं विवेकबुद्धी झोपाळल्या जाते. मग म्हणतात अमानित्वम अदंभित्वम. आता दंभ काय आहे, दंभ आणि मानित्व हे दोन्ही जवळपास सारखेच आहे. पण दंभ काय आहे, ही आहे फिजिकल एक्सप्रेशन. म्हणजे एखादा दांभिक माणूस बघा, कसा चालतो, कसा बोलतो, कसा तो तुमच्याशी तुमच्याशी, ते ना श्रीरामकृष्ण म्हणतात, की मी एकदा त्या गंगेच्या घाटावर गेलो होतो, आणि गंगेच्या घाटावर ठाकूर गेल्यानंतर तिथे एक ब्राह्मण असतो. ब्राह्मण आंघोळ करत असतो. तो ब्राह्मण श्रीरामकृष्णाला विचारतो, की ठाकूर मोशाय केमन आचेन. म्हणजे तो अशा टोनमध्ये विचारतो, की तो त्याच्यामध्ये दांभिकपणा जास्त असतो. तर तेव्हा श्रीरामकृष्ण त्या हृदयाला म्हणतात, हृदय देखो ब्राह्मण का जे टाका होय गेचे. म्हणजे हृदय ह्या ब्राह्मणापाशी पैसा आलाय. हा, की त्या थोडा पैसा आल्याबरोबर त्या माणसाचे बघा चालणं, बोलणं, हे सगळं चेंज होतं. म्हणून जशा तशा गोष्टी आपल्यामध्ये येतात, जशा जशा गोष्टींचं आपल्यामध्ये चांगल्या गोष्टी जरी असतील, पैसा असेल, इतर काही गोष्टींचं आपल्यामध्ये त्याला म्हणतात आपलं नाव, यश झालं असेल,
तर हळूहळू माणसामध्ये दांभिकता येते आणि ही दांभिकता म्हणजेच आहे म्हणजे फिजिकल एक्सप्रेशन. आता हे सगळं बघा, हे आपण मेकअप बघा, कपड्यांची स्टाईल बघा, अजून काय काय ड्रेस कोड म्हणा, हे सगळं तुमचं अटेन्शन सीक करण्यासाठी आहे. आता हे अटेन्शन सीक काय आजकालचे साधारण मुलं, साधारण लोक करतात असं नाही आहे. इव्हन तुम्ही टीव्हीवर प्रवचन देणारे बघा कसे असतात. ते इतके मोठे मोठे टिळे लावतील आणि हातात काय माळा असतात आणि किती काय ते माळा रुद्राक्षाच्या, मोठे मोठे सिंहासन आणि काय काय असतं सगळं ते. आता हे कशासाठी असतं? हे अटेन्शन सीक करण्यासाठी. हे अटेन्शन सिकिंग अटिट्यूड झालं. आता मी त्या कोणाला टीका करायची नाहीये, पण जेव्हा तुम्हाला बोलायचं तेवढ्याच करायची आवश्यकता पण नाहीये. हे 50 इकडे 50 तिकडे हे सगळं तो राजसिक जो थाट आहे, तर राजसिक थाटामागे पण एक सुप्त इच्छा असते ती दांभिकतेची, की मी कोणीतरी विशेष आहे, माझं स्वतःमध्ये काहीतरी आहे, ते तुम्ही बघा. तर हे झालं फिजिकल एक्सप्रेशन. म्हणजे अमानित्वम हे झालं मानसिकरित्या मी स्वतःला ग्रेट समजतो. म्हणजे लोकांनी मला म्हणो की न म्हणो, पण मी स्वतःला ग्रेट म्हणू शकतो. आणि हे हे दंभ जो आहे हा झाला फिजिकल एक्सप्रेशन. आणि हे साधकासाठी भगवंत म्हणतात की अमानित्वम अदंभित्वम. आणि हे जर नसेल तर अशा ह्या दोन गोष्टी जर नसतील तर हे भक्ती ज्ञान मिळणं हे फार दूर राहिलं. म्हणजे साधकासाठी ह्या फार महत्वाच्या गोष्टी इथे भगवंत आपल्याला सांगतायत इथे. मग म्हणतात अमानित्वम अदंभित्वम अहिंसा. तिसरा गुण मांडतात, सांगतात की अहिंसा. ही अहिंसा जी आहे हे ऍक्च्युली आपलं खूप मोठं व्रत आहे. की अहिंसक होणं, हिंसक होणं म्हणजे एखाद्या कोणाला मारायलाच पाहिजे, भोसकूनच काढायला पाहिजे असं नाही आहे. अहिंसा ही 3 स्तरावर होत असते. म्हणजे शारीरिक, शाब्दिक आणि मानसिक. म्हणजे मी तुम्हाला कायिक म्हणजे मी शारीरिक दृष्टीने पण तुमची मी हिंसा करू शकतो. तुम्हाला मी मारू शकतो, तुम्हाला मी काही शारीरिक रूपाने. मग शाब्दिक रूपाने पण मी तुमची हिंसा करू शकतो. तुम्हाला घालून पळून बोलणं झालं किंवा तुम्हाला टॉन्टिंग करणं झालं, तुमच्यामध्ये जी न्यूनता आहे त्याचं मी फोकस करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहे वाचिक. आणि तिसरी झाली मानसिक, की तुम्ही विचारांनी त्या माणसाच्या विरुद्ध काहीतरी करताय, की त्या माणसाचं असं हो, त्या माणसाचं तसं हो, त्या माणसाचं नुकसान हो, या प्रकारचा विचार, दुसऱ्यांचं अनिष्ट होण्याचं चिंतन करणं, ही झाली मानसिक हिंसा. तर साधकांनी लक्षात ठेवायचे की शाब्दिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही स्तरावर आपण हिंसा करू नये. आता इथे बघा, म्हणजे हे जे जनावर आहेत, प्राणी आहेत, हे आपल्यापेक्षा चांगले आहेत. कारण ते फक्त शारीरिक हिंसा करतात. त्यांच्यामध्ये शाब्दिक हिंसा नाही आणि मानसिक हिंसा नाही आहे. पण मनुष्य एवढा हुशार माणूस आहे, त्याला एवढी बुद्धी दिली आहे, पण तो ह्या तिन्हीचा उपयोग हा हिंसा करण्यासाठी करतो. म्हणून इथे भगवंत म्हणतात की अमानित्वम अदंभित्वम अहिंसा. आणि अहिंसा जी आहे ही लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो ईश्वराने केलेला जो नियम आहे, म्हणजे त्याला युनिव्हर्सल लॉ म्हणतो आपण. या युनिव्हर्सल लॉच्या तुम्ही अगेन्स्ट जर गेला, म्हणजे मी मला कसं समजायला पाहिजे मी स्वतःला, की माझ्याबद्दल काही होऊ नये असं जर मला वाटत असेल, की मला कोणी शब्दाने चिडवू नये, मला कोणी मानसिक भावे चिडवू नये किंवा शाब्दिक भावे मला कोणी त्रास देऊ नये असं जर मला वाटत असेल, तर मी पण दुसऱ्यांसोबत तसं करू नये. म्हणजे माझ्यासोबत होऊ नये हे जे मला वाटतं, हा विचार आपण सदैव ठेवला पाहिजे, की जेव्हा मला हे वाटतं की माझ्यासोबत शाब्दिक मानसिक हिंसा होऊ नये, म्हणजेच काय, की मी तशी दुसऱ्यांसोबत पण ती मानसिक हिंसा करू. हा झाला युनिव्हर्सल नियम. आणि हा जर आपण पाळला नाही नियम, तर त्रास कोणाला होतो? आपल्यालाच होतो. दुसऱ्या कोणाला त्रास होत नाही. म्हणजे समजा एखादं इथे बाबोळीचं झाड आहे आणि तुमची पाठ खाजवते आहे आणि तुम्ही कपडे काढून त्या बाबोळीच्या झाडाची जर तुम्ही पाठ खाजवली, तर झाडाचं काही होणार आहे का मला सांगा? तुमचं रक्त निघणार आहे पाठीचं. म्हणजेच या युनिव्हर्सल लॉ जर आपण मोडले, तर त्या युनिव्हर्सल लॉचं काहीच होणार नाहीये. त्रास आपल्यालाच होणार आहे. तर हे सगळ्या ज्या गुण आहेत हे इट इज जस्ट लाईक अ बँक.
तुम्ही बँकेमध्ये जसे पैसा ठेवता, जेवढा पैसा तुम्ही ठेवला तेवढा तुम्हाला पुढच्या काळात कामात येईल. तसेच हे जर सद्गुण हे जर आपण आपल्या बँकेत ठेवले तर तेच आपलं पुढे केव्हा रक्षण करणार आहे. नाहीतर आपलं रक्षण करणार नाही आहेत ते. म्हणून हे काही जे गुण सांगितले तर भगवंतांनी त्यामध्ये तिसरा महत्वाचा आपण साधकाने गुण अंगी बाणवायचा आहे तो म्हणजे अहिंसा. नंतर म्हणतात क्षांती. क्षांती म्हणजे क्षमावृत्ती. आता एक क्षमावृत्ती काय? क्षमावृत्ती फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे म्हणजे क्षमा म्हणजे ही आपण स्वतःमध्ये एक एक इम्युनिटी पॉवर वाढवणं आहे. त्या इम्युनिटी पॉवरला आपण मराठीत काय म्हणतो, रोगप्रतिकारक शक्ती. म्हणजे या बाहेरच्या सगळ्या ज्या घटना घडतात या सगळ्या घडणाऱ्या घटनांपासून मी स्वतःला इम्युन करून घेणं, की या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर काही प्रभाव होणार नाही. म्हणजे इतके आता बाहेर इतके जंतू असतील, इतके काही सगळे आहेत, पण याचा माझ्यावर प्रभाव केव्हा होणार नाही की माझ्यामध्ये जर रोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग असेल तर. नाहीतर मला पुन्हा सर्दी होऊ शकते, मला खोकला होऊ शकतो, माझं तब्येत बिघडू काही होऊ शकतं. तर ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे म्हणजे शांती. तिथे मला आपल्या याच्यात म्हणतात ना विवेक चूडामणीमध्ये तितिक्षा, ते म्हणतात की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. की तितिक्षा कशाला म्हणायचं की सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वक, की जे काही आपल्या जीवनामध्ये सुख येतं दुःख येतं या सगळ्यांचा अप्रतिकार करून, म्हणजे इतके आपल्या जीवनामध्ये चॉईसलेस सिच्युएशन येत असतात, इतक्या घटना आपल्या जीवनामध्ये येत असतात की तिथे आपण आपलं काहीच चालत नाही, आपण हतबल असतो या सगळ्या गोष्टींमुळे. कुठे काही थोडंफार आपल्या हातात आहे पण त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे मला जर गरम व्हायला लागलं तर मी फॅन चालू शकतो, पण जर इलेक्ट्रिसिटी जर गेलं तर काय करणार? तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही तिथं हतबल आहात. तर काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये, काही कशाला मी तर म्हणतो मॅक्सिमम गोष्टी आपल्या इथे जीवनामध्ये आपल्यामध्ये ह्या अशा सिच्युएशन मध्ये असतो आपण की ज्या आपल्या हाताबाहेर असतात, त्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपल्या हातामध्ये नाही आहे. आपण कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या घरी जन्म घ्यायचा, स्त्री म्हणून घ्यायचा, पुत्र म्हणून घ्यायचा, पुरुष म्हणून घ्यायचा आपल्या हातात नाहीये. जन्म जरा, आपल्यामध्ये वार्धक्य केव्हा येणार, किती येणार, कसं येणार, व्याधी, कुठल्या प्रकारचे रोग येणार हे आपल्याला काहीही माहित नाहीये. तुमच्याकडे करोडो रुपये तुमच्या घरामध्ये असतील पण कुठल्या प्रकारच्या व्याधी तुम्हाला होईल त्याला माहित नाहीये. त्या पैशांचा काहीही फायदा होणार नाही. जन्म जरा मृत्यू व्याधी हे सगळे हे काही जे दोष आहे या सगळ्यांना सहनम सर्व दुःखानम अप्रतिकारपूर्वकम, त्या जशा आहे तशा ऍक्सेप्ट करणं. आता कसं ऍक्सेप्टन्स दोन प्रकारचा असू शकतो. एक, तुम्ही ह्या खूप हॅपीली सगळं ऍक्सेप्ट करू शकता, किंवा मग रडत रडत रखडत रखडत नशिबाला शिव्या देत देत आपण घेऊ शकतो की काय आता माझ्या जीवनात असं आलेलं आहे, माझं जीवन असं झालेलं आहे, माझ्या जीवनात काय आता अर्थ राहिलेला नाहीये, या प्रकारे आपण घेतो. किंवा ईश्वरावर विसंबन ठेवून, ईश्वरावर आपण विश्वास ठेवून त्या गोष्टींना ऍक्सेप्ट करणं. आता आमच्या मठामध्ये एक हरी महाराज म्हणून आहेत, ते आता काशीला गेलेत. यंग साधू आहेत ते, त्यांचं वय किती असेल, 34-35 वय असेल, पण त्यांना कॅन्सर झालेला आहे आणि जवळपास त्यांना सांगितलं की मी 6-8 महिन्यामध्ये जाणार. पण त्या माणसाला भेटून, त्या साधूला भेटून तुम्हाला वाटणार पण नाही की त्याला कॅन्सर झालेला आहे आणि पुढच्या 6 महिन्यात आपण याला बघू शकत नाही. बिकॉज ही हॅज ऍक्सेप्टेड दॅट, ही हॅज ऍक्सेप्टेड अँड मूव्ड ऑन. किंवा बाहेरचं उदाहरण घ्यायचं तर सीसीडी, ते कॉफी डे म्हणून आहेत ना, सीसीडी म्हणून आपल्या इथे मोठे मोठे हॉटेल्स आहेत बघा, चेन आहेत. तर त्या ओनर, त्या सीसीडीचा ओनर 1 वर्षापूर्वी त्यांनी आत्महत्या केली काही कारणामुळे. परंतु त्याच्या बायकोनी त्या यातनं परत येऊन इतकं स्ट्रॉंगली ती उभी राहिली, तिने पुन्हा ते सीसीडीचे आउटलेट सुरू केले आणि पुन्हा सीसीडी हळूहळू पुन्हा वरती यायला लागला. मी हे उदाहरण का देतो आहे की धिस इज व्हॉट, की जे जीवनामध्ये येतं त्याला आपण ऍक्सेप्ट करून, सुख दुःख जे काही आपल्या जीवनामध्ये येतं त्याला ऍक्सेप्ट करून पुढे जाणं. त्याचा बाऊ करत किंवा त्या रडत खळत ते तसं न ऍक्सेप्ट करता पॉझिटिव्हली घेऊन आपण पुढे जाणं. उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादये, की तोच विचार करत, तेच रडत, तेच
काय म्हणतात त्याला, का माझ्यासोबत असं घडलं असा विचार न करत पुढे जाणं, हे खरं महत्वाचं आहे. तिथली तितिक्षा, ऍक्सेप्टन्स. आणि इथे जे म्हणतात शांती, ही शांती म्हणजे काय, की हे जे ऍक्सेप्ट आपण केलेलं आहे, हे ऍक्सेप्ट केल्यानंतर पुढच्या गोष्टी कशा अनफोल्ड होतात, पुढच्या गोष्टी कशा आपल्या पुढे येणार आहेत, त्याच्यासाठी वेट करणं. दिस वेटिंग पिरियड, आपल्यामध्ये तो पेशन्स नसतो. आपल्याला लगेच काय झालं पाहिजे असतं, लगेच आपल्याला पैसा पाहिजे असतो, लगेच आपल्याला पद पाहिजे असतं, लगेच आपल्यामध्ये आपलं नाव यश पाहिजे असतं. ही वेटिंग कॅपॅसिटी आपल्यामध्ये नाही. तर ऍक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं, हे झालं तितिक्षा. आणि हे पुढे जाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये पुढचा जो काही प्रवास आपल्या जीवनाचा आहे, ते त्यासाठी वेट करणं, त्यासाठी थांबवून पुढे जात जाणं, हळूहळू जे आहे ते ऍक्सेप्ट करत, दॅट इज व्हॉट शांती. आणि जो असा करणार नाही, त्याला काय होईल, ते स्ट्रेस ट्रेन त्याचा पुन्हा सुरू होणार. म्हणजे त्याचा जीवनाचा जो काही त्याला आनंद मिळायचा आहे, तो आनंद पण त्याला आता मिळणार नाहीये. तो त्यांनी हे जर ऍक्सेप्ट केलं सगळ्या गोष्टी आणि पुढे गेला, तर त्याचं जीवन सुखकारक होईल. आणि जो पुढे जायसाठी म्हणून जो सदैव रडतो आहे, किंवा ते ऍक्सेप्ट करू शकत नाहीये, असा माणूस पुन्हा या स्ट्रेस ट्रेन मध्ये पुन्हा तो अडकू शकतो. म्हणून इथे भगवंत म्हणतात की हे शांती ही फार महत्वाची आहे. मग म्हणतात आर्जवम. आर्जवम इथे त्याचं म्हटलेलं आहे, आर्जवम असं आहे ना, हा. आता आर्जवम पण तसंच काय आहे ना, की आर्जवम पण आपल्या जीवनामध्ये या 3 स्तरावर काम करतं. कायिक, वाचिक आणि मानसिक. म्हणजे आपली जी पर्सनॅलिटी आहे, या कायिक, वाचिक, मानसिक या पर्सनॅलिटीमध्ये एक बॅलन्स पाहिजे. म्हणजे श्रीरामकृष्ण म्हणतात ना, की मन मुख एक करणं, की माझ्या मनामध्ये जे आहे तेच तोंडामध्ये येणं आणि त्याच प्रकारची क्रिया होणं, हे झालं आर्जवम. की याच्यामध्ये एक बॅलन्स असणं. नाहीतर मी बोलतो काय, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, ते हिंदीत म्हणतात ना, की मी माझं बोलणं काय असतं, माझ्या त्याच्या मागे उद्देश काय असतो, असं असू नये. ही जी सरलता, याला इथे भगवंतांनी म्हटलेलं आहे आर्जवम. की पूर्ण ह्या तिन्ही पर्सनॅलिटीमध्ये सुसंवाद, शारीरिक, मानसिक आणि कायिक, वाचिक, या तिन्ही स्तरावर एक सुसंवाद असणं आपल्या पर्सनॅलिटीमध्ये, असा सुसंवाद जो ठेवतो, त्याच्याच मध्ये ही सरळता येते. हाच त्याच्यामध्ये आर्जवम येतं. आणि ते जर नसेल, तर आपण बाहेर बघा, आपल्यामध्ये एक स्प्लिट पर्सनॅलिटी येते, की खरा कोण मी ते समजू शकत नाही आपण. ते आपण बरेच वेळा मग मुखवटे घेऊन जगत असतो. कोणासमोर एक मुखवटा, दुसऱ्यासमोर दुसरा मुखवटा, तिसऱ्यासमोर तिसरा मुखवटा. हे असे मुखवटे घेऊन जगण्यापेक्षा त्यांनी काही लाभ होत नाही, त्यांनी उलट फ्रस्ट्रेशन येतं हळूहळू. म्हणून इथे सांगितलं आहे की आर्जवम, हा साधक जो आहे, या साधकामध्ये ही सरलता पाहिजे, ही आर्जव पाहिजे. त्या तिघांमध्ये बॅलन्स पाहिजे, तिघांमध्ये या 3 स्तर आहे आपले, शारीरिक, वाचिक, मानसिक, या त्याच्यामध्ये एक बॅलन्स पाहिजे, त्यामध्ये सुसंवाद पाहिजे. तो जर नसेल तर आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणून इथे म्हणतात की शांतीर आर्जवम. आर्जवम फार महत्वाचं आहे. इथे भगवंत सांगतायत की आर्जवम महत्वाचं आहे. आणि पुढे सांगतात की आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह. असे भरपूर आता पुढे हळू आपल्याला असे काही काही गुण आपल्याला पुढे दिसणार आहेत. तर इथे आज आपण हे 4 गुण बघितले, की अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, शांतीर आणि आर्जवम, 5 गुण आपण बघितले. की आपल्याला या साधक जीवनात जर जायचं असेल पुढे, आपल्याला जर साधन चतुष्टय संपन्न व्हायचं असेल, तर हे 5 गुण आपण अंगी बाणवायला पाहिजे. आणि हे आपण स्वतः निरीक्षण करायला पाहिजे, की माझ्यामध्ये कुठे कमी आहे, कुठे नाही आहे, माझं मनमुख एक होतं की नाही, की मी वेगवेगळ्या वेळेस माझे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे काय म्हणतात मुखवटे घेऊन मी व्यवहार करतो का जगामध्ये. कारण शेवटी काय आहे, आपण जगाला फसवू शकू पण स्वतःला फसवू शकत नाही. तसंच माझ्याकडनं कोणाला शाब्दिक दुःख होतं का, माझ्याकडनं कोणाला मी दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन करतो आहे का, अजाणता पण, हा पण आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुमच्याकडे विद्यार्थी येतात त्यांना तुम्ही रागवू नये, पण त्या रागवण्यामागे कसं असतं, आई एखाद्या मुलाला रागवते, त्याच्या मुलाला रागवते, किंवा शिक्षक त्याच्या शिष्याला रागवतो,
त्याच्यामध्ये त्याचा द्वेष भावना नसते, त्याच्यामध्ये त्याचा काही अनिष्ट व्हावं ही भावना नसते. तर हा भाग वेगळा. परंतु जाणून बुजून आपण शारीरिक मानसिक कोणाचा दुखवू नये आणि कुठल्या प्रकारचा दंभ करू नये आपण, आणि कुठलं मानित्व, स्वतःबद्दलचा अहंकार हा न बाळगता ईश्वराच्या इच्छेमुळे, ईश्वराच्या कृपेमुळे मला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या याचा विचार ठेवणं, हे झालं साधकासाठी महत्वाचं. म्हणून इथे भगवंत आपल्याला काही काही चांगले गुण सांगतायत की हे फार महत्वाचे आहेत. पुढे 17व्या 18 श्लोकामध्ये अध्यायामध्ये आपल्याला भरपूर असे काही काही छान छान आपल्याला व्हॅल्यूज मिळणार आहे. कारण हा आहे बेस. हा जर तुमचा बेस पक्का असेल तर या बेसवर आपली इमारत उभी राहू शकते आध्यात्मिक जीवनाची. आणि हा जर बेस किंवा हे जर फाउंडेशन आपलं जर पक्क नसेल तर मग त्या आध्यात्मिक जीवनामध्ये पण काही अर्थ राहत नाही. फाउंडेशन हल्लं की ते पण हलतं. थोडंसं काही काय पैसा मिळाला नाही, नाव यश मिळालं नाही, पदप्रतिष्ठा मिळाली नाही, तर ते सगळ्या जीवनाचं आपल्या लोकांचं काय म्हणतात त्याला, डिप्रेशन यायला लागतं लोकांना. तर ते होऊ नये साधकासाठी, त्याचा बेस पक्का व्हावा, त्यासाठी सगळी गुणांची आता लिस्ट इथे भगवंत आपल्याला सांगतायत. आज आपण एवढंच बघितलं, उरलेले आपण गुण पुढच्या वेळेस बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.